नमस्कार, तर तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण यूट्यूब ब्लॉग्स नाही टाकत आहे जास्त, पण आता मी प्रयत्न करतो आहे की यूट्यूब ब्लॉग लवकरात लवकर जास्तीत जास्त पडेल. पण आता आपण आलो आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये ग्रेप कॉन्टीमध्ये एक मोठा इव्हेंट होतो आहे. ड्रिफ्टिंग, स्टंटिंग आणि म्युझिक फेस्टिवल असणार आहे. तर ते एक्सपिरियन्स करायला आलो आहे. आपल्या नाशिकमध्ये पण बघा काय काय मोठमोठे इव्हेंट्स होत आहेत. तर तुम्हाला भेटवतो विविध लोकांना आणि तुम्हाला देखील दाखवतो आपल्या नाशिकचा सर्वात पहिला जो ड्रिफ्टिंग, स्टंटिंग आणि म्युझिक फेस्टिवल आहे तो कसा चालू आहे. इव्हेंटचा जो लोकेशन आहे खूप सुंदर लोकेशन आहे. तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स बघितले पण असणार लोकेशनचे. तुम्हाला दाखवतो तयारी कशी चालू आहे या इव्हेंटची. तर आता जेवून घेतो, मग तुम्हाला भेटतो परत. मर्सिडीजच्या विविध गाड्या आहेत. प्रॉपर डिफरन्शियल ॲडजस्ट करून हे बनवले असतात. तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण बाईकचा लाईनअप आहे. जो इव्हेंट होतोय त्याच्यामध्ये असा लाईनअप तुम्हाला बघायला मिळेल. पण त्याच्यामध्ये ही खूप छान बाईक आहे. असं बघायला गेलं की त्यावेळेची 600 आहे. आता तर अशावाल्या CBR 600 तर इंडियामध्ये CBU पण नाही असं बोलू शकता. आजच्या तारखेत लेजेंडरीज बाईक झाली ही बाईक. बघा ही किती युनिक दिसते ही बाईक. त्यावेळेच्या जे जुन्या सुपर बाईक्स असतात, ही बाईक जेव्हा पण मी बघतो असं वाटते ते जुने ॲक्टर्स माहिती आहे पिक्चरमध्ये यायचे आणि अशा सगळ्या बाईक्स घेऊन यायच्या तसं वाटते. आणि सगळा लाईनअप पण परफेक्ट आहे. सगळ्या वेगवेगळ्या सुपर बाईक्स लागल्या आहेत लाईनअपमध्ये. चला आतमध्ये जाऊन बघूया की आता हा सुपर बाईकचा लाईनअप झाला. पुढे बघूया आपल्या नाशिकमध्ये काय काय या लोकांनी सेटअप लावला आहे तो. आता ते छोट्या डर्ट बाईकचे ट्रेंड चालू आहे. कृष्णानी त्याच्या भाच्यासाठी घेतली आहे. नाशिकमध्येच राहतो ना कृष्णा तू, तर नाशिककरांचं पण बघा क्रेज किती आहे डर्ट रेसिंगला. त्यांनी त्याच्या भाच्यासाठी डर्ट बाईक घेतली आहे. आणि एक तुम्हाला गंमत दाखवतो बघा, स्टेजच्या वरती पण तुम्ही बघू शकणार तिकडे यामाची ती बाईक आहे, डर्ट लावली आहे. तर हा तुम्ही बघू शकतात काय लेवलचा इव्हेंट होतो आहे आपल्या नाशिकमध्ये. बरं वाटते की G4 टीम आहे नाशिकची, ते असे मोठमोठे इव्हेंट राबवत आहेत. आणि इकडे आता संबाटा जे हिपहॉप आर्टिस्ट आहे मराठीचे, ते इकडे येऊन परफॉर्म करणार आहे. तर आम्ही इकडे बघूच कसा काय इव्हेंट असणार आहे. पण क्रेज बघा, क्रेज तुम्ही बघू शकता. डर्टचा क्रेज नाशिकमध्ये आहे. आणि अजून तुम्हाला दाखवतो सेटअप कसा आहे इकडे. म्हणजे सेटअप एकदमच चांगला केला आहे. बघा इकडे मस्टँग ठेवली आहे आणि हा VIP सेक्शन आहे इकडे पूर्ण. आणि तिकडे VIP सेक्शन असणार आणि तिकडे जनरल ॲक्सेस असणार. विविध स्पॉन्सर्स पण आहे बघा. मॉन्स्टर एनर्जी आहे तिकडे, डेअर टू रिओ आहे तिकडे स्पॉन्सर, रिओ पण स्पॉन्सर आहे. ग्रेप कॉन्टीवाल्यांनी पण खूप चांगली लोकेशन दिली आहे. त्याच्यामुळे हा इव्हेंट एवढा लेवलचा चांगला वाटतो. आणि आता इकडे बघा ह्या त्या साईडला तुम्ही बघितलं मस्टँग होती, ह्या साईडला लॅम्बोर्गिनी उरस ठेवली आहे. असं वाटत नाही की पहिल्यांदा इव्हेंट होतोय. छान काम केलं आहे G4 टीमने. भाऊ आपले संभाजीनगरवरून आले. भावा तुमचं नाव काय? आशिष शांताराम गाडेकर. आशिष शांताराम गाडेकर खास छत्रपती संभाजीनगरवरून आले आहे तिकडे भेटायला. नमस्कार. तुम्ही सगळे हा इव्हेंट बघण्यासाठी आले? हो. पण हे खास तुम्हाला भेटण्यासाठी इथपर्यंत आले. अच्छा अच्छा. लोक पण छान वाटले ना. आपलीच नाशिकचीच लोक आहे. त्यांनी पहिल्यांदा हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. आपल्या नाशिकमध्ये पण अशा सगळे इव्हेंट होत आहेत तर बरं वाटते. एक दिवशी संभाजीनगरला पण व्हिजिट करा. नक्की 100% करेन. पण बरं वाटलं की भाऊ छत्रपती संभाजीनगरवरून आले. एवढ्या इकडे किती किलोमीटर असेल तरी 3 तास लागले. म्हणजे आम्हा मुंबईवरून पण जेवढा नाशिक लांब आहे तेवढा तिकडून पण तेवढाच लांब आहे. आणि बरं वाटलं भाऊ तुम्ही एवढ्या लांबून आले. आपण भेटत राहू. ओके सर. ओके. असं बघून वाटणार नाही की ही रॉयल एनफिल्ड आहे, पण ही रॉयल एनफिल्ड त्यांनी बनवली आहे प्रॉपर क्रुझर सेगमेंटमध्ये. तुम्ही बघू शकता जसं हँडल विंडल अप केलं आहे. पण युजली जेव्हा आपण मॉड्स करतो तेव्हा कधी कधी असं होते अनकम्फर्टेबल मॉड्स असतात. पण ही ते बोलतायत ही जी बाईक आहे स्पेसिफिकली ती हाईटच्या हिशोबाने बनवली आहे. ते एक मला बेस्ट पार्ट वाटला. कारण की कधी कधी काय होते माहिती आहे, मॉड्सला दिसायला छान दिसतात बाईक, पण कधी कधी अनकम्फी पण होऊन जातात. कॅफे रेसर मॉड असतात त्याच्यामध्ये पण खूप काय काय असते. पण ही जी अमेरिकन क्रुझरचं खूप क्रेज आहे. अमेरिकामधूनच जसं हार्ली हा ब्रँड आलाय, तर त्या क्रुझर सारख्या सेगमेंटमध्ये अशी ही यांनी आरी बनवली आहे. आणि अशा सगळ्या मॉडिफिकेशन्स पण होत आहेत नाशिकमध्ये. पण म्हणजे असं बघून तुम्हाला एका झटक्यात तुम्हाला हे वाटणार नाही की रॉयल एनफिल्डच आहे, पण इंजिन बघावं लागणार तुम्हाला. इंजिनमध्ये कळून येते. आणि मेन क्रुझर सेगमेंटचं वैशिष्ट्य असं असते की ते लो असतात खूप. त्याच्याने तुम्हाला एक कम्फर्ट पोझिशन मिळते आणि तुम्ही प्रॉपर क्रूज करू शकता. तर ह्याची
किती लो आहे बघा. जर आपल्या स्पीड ब्रेकरवरून पण ही चढायला अवघड आहे, तर पण हिचा पर्पज वेगळा आहे. आपण स्पीड ब्रेकरचा विचार करून ही बाईक बनवत नाही. तिकडे तुम्ही फॉरेनला बघणार तर असे स्पीड ब्रेकर नसतात. तर ही बाईक बनली आहे क्रुझिंगसाठी आणि नाशिकच्या हायवेवर ह्या बाईकवर मजा येईल. साऊंड आपण ऐकूया या बाईकचा. अरे वा, बघणार युजली आपण जेव्हा बाईक वीक मॉड करतो एकदम लाऊड विऊड आवाज असतो, पण ह्यांनी एक चांगलं काम काय केलं आहे माहिती आहे, आवाज बघा एकदम म्हणजे जास्त लाऊड नाही आवाज, परफेक्ट आवाज ठेवला आहे की जेवढा तुम्हाला त्रास नाही होणार आणि राईडची पण मजा येते. मेन क्रुझिंग सेगमेंटमध्ये सॉफ्ट आवाज का पाहिजे, कारण की क्रुझर ही बाईक आपण लॉंग डिस्टन्सेससाठी हायवेजसाठी वापरतो, तर जेवढा व्यवस्थित एक क्रुझिंगवाला साऊंड असेल तेवढा बरा आहे. एक असा फिरून येऊ, एक राऊंड मारून बघतो बाईकचा कसा आहे विषय. काय लेवलचा कम्फर्ट केला आहे या बाईकमध्ये. आणि मेन म्हणजे मला एक बरं काय वाटलं की नॉर्मल तुम्ही रॉयल एनफिल्डमध्ये बघणार एकच लिव्हर असते, पण ते क्रुझर बाईकमध्ये तुम्ही मागे पण लिव्हर दिलं आहे आणि ओव्हरऑल कम्फर्ट बाईकचा खूप चांगला आहे आणि हायवेवर ही बाईक चालवायला खूप मजा आहे. तर आता आपण इव्हेंटमधून परत आपल्या हॉटेलमध्ये फ्रेश व्हायला आलो. आता परत जाऊया इव्हेंटमध्ये. आता सगळ्यांना तिकडे जाऊन भेटूया आणि तुम्हाला दाखवतो की इव्हेंट फायनली कसा असणार आहे. खूप तुम्हाला बिहाइंड द सीन्स दाखवले. आता जाऊया मेन इव्हेंटमध्ये आणि मेन इव्हेंट बघूया कसा असणार आहे. भाई मेरा नाम मिलन है, मैं नासिक से हूँ. अभी मैं नेपाल से हूँ. एक्चुअली में 5 साल हो गए मुझे यहाँ पर रहते हुए. इनको मिलने का बहुत इच्छा था जो अभी पूरा हो चुका है. तो कैसा लगा भैया यहाँ पर आने मेरे के को बाद? नासिक का क्लाइमेट बहुत अच्छा लगा. शाम हो गई तो और मजा आ रही है यहाँ पे अभी, क्योंकि कैसा है मालूम है, यहाँ पे धूप तो है, शाम में ठंडा भी उतना है. ठंडा भी उतना है. नासिक में सबसे बड़ा इवेंट हो रहा है यहाँ पे, ये सबसे बर्नआउट बड़ा है. सिंडिकेट का. और ये तो शुरुआत ही है. शुरुआत है. अभी हम ये गेट पर नासिक है. ये नासिक के इसकी शुरुआत है. आगे जाके नासिक में ऐसी ग्रैंड लेवल इवेंट होते रहेंगे और यहाँ पे मोटर स्पोर्ट्स और कार एंथुजियास्ट, बाइक एंथुजियास्ट को एक बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा. बरं वाटते असं आपले भाव भेटत राहतात. आपसे मिलने का बहुत मन था, आपसे मिला ना, बहुत खुशी हो गई भाई यार. भाई मेरे को भी खुशी हो गई. ओके ओके चला चलो, भाऊ. फिर से मिलते हैं अंदर. ओके. आता आपण इकडे आलो, आपले सगळे बांधव भेटले. तुम्ही सर्व भेटतात ना, मला ते खूप बरं वाटते. आता इव्हेंट चालू झालाय, मी तुम्हाला दाखवलेलं बिहाइंड द सीन्स. आता ऑन गोईंग इव्हेंट दाखवतो. पण आता समजा या व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राईक लागली, कारण की इकडे असंख्य गाणी प्ले होत आहेत, तर चालून घेऊ. तुम्हाला दाखवायचा मेन हेतू आहे आपलं. बघू शकता इकडे कुलदीप भाऊ उभे आहे, त्यांची फॅमिली पण आहे. स्टंट रायडर आपली पूर्ण फॅमिली घेऊन आले आहेत. ते बरं वाटते. कुलदीप भाई पुणेमध्ये यांचं सर्वात मोठं स्टंटिंग अकॅडमी आहे. पुणेमध्ये असंख्य स्टंट रायडर्स घडवत आहेत. अनेक मुलींना पण ते शिकवत आहेत स्टंट रायडिंग. आता माझी मुलगीला शिकवतोय मी, 10 वर्षाची आहे फक्त. हाय. तो आप स्टंट राइडिंग सीख रहे हो? कैसा सीख रहे हो? कब से सीख रहे हो आप? 2-3 हफ्तों से. आज परफॉर्म करने वाले हो? हाँ. ऑल द वेरी बेस्ट. थैंक यू. आपके डैड स्टंट राइडिंग करते हैं, आपको कैसा लगता है? बोले तो झकास. हे आपले गणेश भाऊ आहे, G4 चे अध्यक्ष आहे. नाशिकमध्ये असंख्य मला लोक बाहेरच भेटली, ते बोलत होते नाशिकमध्ये असे इव्हेंट झाले पाहिजे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच आम्ही लवकरात लवकर याच्यापेक्षाही मोठे इव्हेंट्स नाशिकमध्ये करणार आहोत. तसंच तुम्ही जे सहकार्य दिलं आम्हाला, खरंच मनापासून आभार मानतो आपले. नक्कीच नाशिककरांनी तुमचे आभार मानले की असा ग्रँड लेवलचा इव्हेंट तुम्ही नाशिकला दिला आणि असेच इव्हेंट करत राहा, हीच आशा अपेक्षा. बघू शकता इकडे आपल्या नाशिकमध्ये सगळे महाराष्ट्राचे रायडर आले. सचिन देखील आले त्याची 600 घेऊन. सचिन, कसा वाटला तुला हा इव्हेंट, कसा वाटला? खूप अप्रतिम इव्हेंट आहे. G4नी मस्त आयोजित केलं आहे. खूप मजा आली. मी सकाळपासून नाही, काल रात्रीपासून जागा आहे. बाईक लोड केली, मग ट्रॅव्हल पण केलं.
तर एवढी मजा येते ना भावांना भेटून, कारण की अशा इव्हेंट मुळेच आम्ही भावांना भेटतो आणि हे चालत राहते आणि असंच चालत राहू द्या. पाऊस जरी आला, उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, काही जरी आलं, भाऊ लोक भेटले पाहिजे आपल्याला हमेशा. कुठे पण जाऊ आपले भाऊ. आता लास्ट ड्रिफ्टिंग सीन्स चालू आहे इकडे. नाव काय? राज दगडे. आणि मंथन काळे आपल्याला भेटायला आले इकडे. इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? छान होता, खूप मस्त होता इव्हेंट, एकदम भारी ड्रिफ्ट्स वगैरे आणि बाईक्स पण खूप भारी भारी आलेले. नाशिकचा जो रेड लाईन शिफ्टर ग्रुप आहे ना, त्यांनी सगळं धमाल एकदम करून टाकले त्यांच्या कार्सने. मला नाशिकमध्ये एक रेड लाईन शिफ्टर म्हणून ग्रुप आहे, मंथनला तो खूप आवडतो. आणि तू काय बघितलं इकडे इव्हेंट मध्ये? मी पण खूप सारे कार्स बघितल्या, त्यांनी बर्नआउट वगैरे आणि पॉप्स वगैरे केलेले, एकदम भारी. मंथन तुझं वय काय आहे भाऊ? माझं 15. आणि 15 वर्षाचं आहे आणि तू हा इव्हेंट बघायला आलाय. तुला काय वेळ आहे? तू नाशिककर आहे? हो, म्हणजे आधीपासून कार्स आणि बाईक्सची खूप आवड आहे. बरोबर. बरं वाटते काय आपल्या नाशिकमध्ये असा इव्हेंट होतोय तो? अजून खूप वेळा व्हायला पाहिजे. बाईक कल्चर नाशिकमध्ये ऑलरेडी खूप मोठं आहे आणि अजून खूप मोठं व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. च्या तरुण मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे, त्यात काय करायचं? आता बघा, हे सगळे जे मॉडिफाईड बाईक्स आहे हे प्रायव्हेट एक स्पेसमध्ये आहे आणि कशा म्हणजे चिक्कार बाईक्स आहेत तिकडे. आणि बरं वाटते. मंथन, तुझं पॅशन बघून मला बरं वाटलं. आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदा कार कल्चर आणि बाईक कल्चर आणि म्युझिक फेस्टिवल एकत्र होत्या. तुम्ही बघू शकता काय लेवलचा क्राऊड आहे. सौरभ परब नॅशनल चॅम्पियन देखील नाशिक मध्ये आलाय. काय लेवलचा कॉन्सर्ट तुम्ही बघू शकता.